श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गिरिजाशंकर हायस्कूल येथे आज आपण आलेलो आहोत। सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील राजाजी कुर्ले येथील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते। आज आपण इयत्ता 7वीतील वेदांत राऊत या विद्यार्थ्याला भेटणार आहोत। या विद्यार्थ्याकडे असणारा एक चांगला गुण म्हणजे त्याला येत असलेली काढण्यास येत असलेली सुंदर सुंदर चित्र। कोणतंही कुशल प्रशिक्षण नसतानाही केवळ एक छंद म्हणून तो चित्र अतिशय सुंदर पद्धतीने काढतो। मुळातच बुद्धिमत्तेने हुशार असणारा हा विद्यार्थी चित्रकलेतही एवढा पुढे आहे की आज सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे। त्यांचा मनमिळावा स्वभाव आणि इतरांना आपली कला सांगण्याची जी त्याची धडपड आहे फार कौतुकास्पद आहे। आपल्याकडे असणारा एखादा छंद कला तो विद्यार्थ्यांना अतिशय समजून सांगतो। आतापर्यंत त्यानं अतिशय सुंदर सुंदर असे चित्र काढल्यामुळं तो आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करतोय, त्याचबरोबर आपल्या वर्गाचं आपल्या गावाचं ही नाव तो उज्ज्वल करताना आपल्याला दिसतोय। स्वभावानं अतिशय शांत असतात। सांग घरातल्यांची आणि शिक्षकांची मला नेहमीच साथ असते त्यांची, आणि त्यांच्या साथीमुळेच मी इथपर्यंत आलोय, एवढी चांगली चित्र काढू शकतो। बरं, चित्र काढताना नक्की कोणत्या कोणत्या अडचणी सध्या तुला इतक्या प्रकारचं ज्ञान पाहिजे की तू अजून सुद्धा चांगलं चित्र काढू शकशील? आता तरी माझ्याकडे जे साहित्य आहे त्याने मी काढतो, जरी मला अजून जर वाढीव साहित्य मिळाले तर मी अजूनही चांगली काढेन चित्र। म्हणजे तुला अजून साहित्याची गरज आहे आणि कुणाचे जर मार्गदर्शन अजून चांगले मिळाले तर। बरं वेदांत, आमच्या मुलांना तू काय सांगतील की छंद का जोपासावेत? छंदामुळे नक्की काय फायदा होतो? छंद जोपासावे म्हणजे ते छंद म्हणजे आपल्याकडे असणारी जी कला असते ती आपण नेहमी जी करतो ती आपली कला। मग आता जर आपल्याला जर असं मोठं झाल्यावर जर आता नोकरी विक्री लागलीच नाही तर आपण त्याची मदत घेऊ शकतो करायची। बरोबर आहे, म्हणजे आपल्याला कला ही आपल्या जगण्याचं साधन सुद्धा होऊ शकते की उदाहरणार्थ जर आपल्याला नोकरी नाही लागली तर 2 पैसे आपल्याला चित्र काढून सुद्धा मिळू शकते। नक्की विद्यार्थी दशेत तो आहे, नक्की पुढे तुझं काय ध्येय आहे की नक्की कुठपर्यंत तुला ही कला जोपायची आहे? तसं तर मी अजून काही पाहिलं नाही, पुढे माझ्या अजून काही स्वप्न आहे ती साकार करणार। मग हे स्वप्न चित्रकलेतलं आहे का दुसरं कुठलं आहे? दोन्ही पण आहे, बाकीचे पण आहेत, पण चित्र काढणार की चित्र थांबवणार नाही, चित्र मोठं झालं तरी काढणार। बर, तू आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला असं कोणी जास्त आठवण राहील असं मार्गदर्शन केलंय का की बाबा नक्की यांच्यामुळं मला प्रेरणा मिळाली चित्र काढायची, असं कोण आहे का? घरातलं असू द्या बाहेरचं असू द्या। तसं म्हणलं तर माझ्या बहीण आहेत दोन्ही, त्या म्हणजे असं त्यांना विचारलं तरी ते काही बारीक काय झालं असेल चूक तर ते समजावून सांगतात चित्रातली। माझी मोठी बहीण होती, तिला पण येत होतं चित्र काढायला, मग ती मला सांगायची की असं इथं हे करायचे तिथे हे करायचे। बघा, वेदांत राऊतला तिच्या बहिणींची साथ भरपूर आहे आणि कला जोपासण्यासाठी वेदांतला निश्चितपणे मदत झालेली आहे। तर नक्की आता तू 7वीत आहे, कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या शासकीय परीक्षेमध्ये तुझा नंबर आलेला आहे वगैरे काय? चित्रकलेच्या इंटरमिडिएट वगैरे एलिमेंटरी वगैरे? एलिमेंटरीमध्ये आलेला आहे, A ग्रेडने मी पास झालेला आहे। A ग्रेडनं पास झालेला आहे। बघा, कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी हे घडू शकतात हे वेदांतनं दाखवून दिलेलं आहे।